या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. पालिका निवडणुकीत सोलापुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीनं मोठ्या आवेशात निवडणूक आखाड्यात पाऊल टाकलं. अगदी 75 पारचा नारा देखील देण्यात आला. प्रत्यक्षात पक्षाच्या वाट्याला अवघी 1 जागा आली. विशेष म्हणजे ज्या आधारावर राष्ट्रवादीनं ही सगळी तयारी केलेली होती ते अण्णा बनसोडे प्रचारात कुठेच दिसले नाहीत. पाहुयात विशेष वृत्तांत. मारुती कांबळेचं काय झालं? कोण हा मारुती कांबळे? मास्तर, हा भाग सोडून चालते वा. असा मराठी चित्रपटातील एक संवाद चांगलाच गाजला. आता अशीच विचारणा अजितदादांच्या सोलापुरातील राष्ट्रवादी बाबत करण्याची वेळ आली आहे. आणि ती म्हणजे अण्णा बनसोडे यांचं काय झालं. याचं कारणही तसंच आहे. पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं आधीपासून तयारी ठेवली होती. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या रूपानं राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि संघटनेला देखील बळ मिळालेलं होतं. इथल्या मंडळींनी त्यांना सोलापुरात मोठ्या धडाक्यात लॉन्च केलं. ठिकठिकाणी भेटीगाठी, पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थिती, विविध बैठका, मार्गदर्शन, अगदी नागपुरात सोलापुरातील प्रश्नांवर चर्चा असा माहोल निर्माण करण्यात आला. यातूनच पालिका निवडणुकीत स्वबळ दाखवून देण्याची राष्ट्रवादीनं तयारी केली होती. अण्णा बनसोडे आहेत साथीला, मग कुठली फिकीर कशाला, असा आत्मविश्वास बाळगला गेला. अहो, थेट 75 पार असा नारा सुद्धा देण्यात आला. पण पुढे मात्र पक्षाचं घड्याळ पुरतं बिघडलं. सारी मदार असणारे राष्ट्रवादीचे अण्णा मागे सरकले. निवडणूक काळात ते कुठेच दिसले नाहीत. अण्णा संपूर्ण लक्ष घालणार, रसद पुरवणार, उमेदवारांना बळ देणार, प्रचाराची धुरा सांभाळणार अशी इथल्या पदाधिकाऱ्यांची आशा फोल ठरली. अण्णा बनसोडे नाहीत म्हटल्यावर राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्ता मामा भरणे यांना प्रचारात उतरवलं गेलं. पण तोपर्यंत वेळ निघून गेली आणि सोलापुरात राष्ट्रवादीनं उभारलेला अब की बार 75 पारच्या स्वप्नांचा डोलारा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे क्षणात कोसळला. वैभव हत्तुरे यांच्या रूपानं अवघी 1 जागा पक्षाच्या वाट्याला आली. अन्यथा भोपळा ठरलेला होता. पालिका निवडणूक काळात ऐन बहरात आलेल्या पक्षावर जी नामुष्की ओढावली त्यातून बिचाऱ्या कार्यकर्त्यांना एक प्रश्न नक्कीच पडला असावा की अण्णा बनसोडे यांचं काय झालं.